विठ्ठली कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकोर पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की समर्थ सद्गुरु सद्गिरी बाबा प्रभु रामचंद्र भगवान की बजरंगबली हनुमान की जय विठ्ठल 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 श्रोत्यांकरता विशेष धन्यवाद. हरिपुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. नादे लुप्त झाला मृग देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलोकोमलाङ्गं सीतासमारोह पितवामभागं. पाणो महासाययत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर. जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. शबरीनाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसंगिरिं. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. दूसरे चरण संत जिया. दूसरे चरण संताजी. दूसरे चरण संताजी. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक असो दीन रजनी. मस्तक असो दीन रजनी. हा मस्तक असो दीन रजनी. असो दीन रजनी. श्री ज्ञानदेवाचरणी. श्री ज्ञानदेवाचरणी. श्री ज्ञानदेवाचरणी. श्री ज्ञानदेवाचरणी. ज्ञानदेवाचरणी. श्री ज्ञानदेवाचरणी. केला जगासी उपकार. जगासी उपकार. हो केला जगासी उपकार. जगासी उपकार.
उपकार केला जगासी उपकार तारियले नारी नर तारियले नारी नर तारियले नारी नर केला जगाचे उपकार तारियले नारी नर तारियले नारी नर तारियले नारी नर मस्तक असो दिन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारियले नारी नर पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंगन महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळी साधकांचे मायबाप अखंड समाधी घन असणाऱ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे अत्यंत जवळचे संत ज्या महात्म्याच्या माध्यमातून म्हटल्या जातं तुका आकाशा एवढा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत महत्वाचा या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे विनवणी विनंती करतात विडाला विडाला विठाला 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 विडाला 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 हो श्रीमंत जगद्गुरु या अभंगाच्या माध्यमातून माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात महाराज काय अभंगा काय विनंती आहे तुकोबरायची पुत्राची वार्ता महाराजांनी आपल्याला एक सिद्धांत पटवून देण्याकरता 3 दृष्टांत या अभंगामध्ये दाखवलेले थोडस ध्यान देऊ नाही जगद्गुरु तुकोबराय सांगतात पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण हे देवा हे पंढरीश पांडुरंग परमात्मा एखाद्या आईला आपल्या लेकराची शुभ वार्ता ऐकत असताना जितका आनंद होतो ना देवा तेवढा आनंद मला तुझं भजन गाताना आणि ऐकताना व्हावा विठाला विठाला श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय दुसरा दृष्टांत देतात नादे लुब्ध झाला मृग आपण सर्वांनी हरिण पाहिलेलं आहे का हरिण उमेश महाराज हरिण कोणतं लहानपणी ते कानाला उचलून दाखवायचं ते नाही बरं का लहानपणी असं कानाला धरायचं आणि हरिण दाखवायचं ते हरिण नाही हे हरिण वेगळं आहे महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना दे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग ते हरिण महाराज त्या हरणाला बिनेचा नाद खूप आपुलकीचा वाटतो बिनेचा नाद आणि त्या पारदा जंगलामध्ये त्या पारद्याला त्या हरणाला पकडायचं असतं तो पारदी हरिण पकडण्याकरता त्याच्याकडे बिन नावाचं वाद्य असतं तो ते वाद्य वाजवत असतो बरं का आणि मग त्या बिनेच्या नादाला आवाजाला आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि एका जागेवरती उभा राहतं उभा राहिल्यानंतर तो पारदी आपल्या भात्यातला बाण काढतो मागचा पुढचा कोणताही विचार न करता पारदी त्या हरणाला मारतो आता मारल्यानंतर ज्यावेळेस त्या पारदी हरणाला मारतो हरिण खाली पडतं खाली पडलेला हरिण पारद्याला म्हणत राहतं दादा अरे काहीच दोष नसताना तुम्हाला मारला तर मारलं याच्याबद्दल तक्रार नाही फक्त जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत तू तुझं हे बिन वाजवायचं बंद करू नको म्हणजे या दृष्टांतातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला हेच सांगतात जसं हरणाला आपल्या मरणाचाही विसर पडावा बिनेच्या नादात देवा तो विसर आम्हाला तुझं भजन करत असताना पडला पाहिजे देह जावो अथवा राहो वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा मला या प्रमाणात देणारे माणसं आवडत पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्यष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती वा आता आनंद झाला बर का महाराज अगदी माझी जातीचा मज भेटो कोणी आहे का नाही असं झालं
एवढे माणसं दुरीत लागत आहेत कीर्तन ऐकायला. विठाला विठाला जमिनीवर पडलेला हरिण त्या पारद्याला म्हणत राहतं, दादा माझ्या अंतकरणामध्ये माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत तू बिन नावायचं जे बिन वाद्य आहे ते बंद करू नको वाजवायचं. कारण त्या हरणाला महाराज मरणाचा विसर पडला त्या बिनेच्या नादात. जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याकडे ही विनंती करतात, देवा तुझं भजन करताना तुझा गुणानुवाद गात असताना मला माझ्या मरणाचा विसर पडला पाहिजे बुवा. चला देवा, हेही तुम्हाला जर कळालं नसेल तर कासवीन माहितीये का तुम्हाला? कासवीन 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 हा कासवीन महाराज, ती कासवीन असं एक प्राणी आहे, त्या कासविनीला स्तन नाहीत दात. बरोबर आहे ना? हा, कासविनीला स्तन नाही. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला शेवटचा दृष्टांत सांगत असताना कासविनीचा का सांगतात? तुम्ही म्हणाल महाराज जर कासविनीला स्तन नसतील तर ती आपल्या लेकरांचा म्हणजे पिलांचा सांभाळ कशी करते, त्यांचं पालन पोषण कशी करते? तर ऐका महाराज, त्या कासविनीला देवानं अशी काही दृष्टी दिलेली आहे, आई आपल्या लेकराकडं लेकरू आपल्या आईकडं प्रेम नजरेनं पाहिल्याच्या नंतर त्या एकमेकांच्या मिळणाऱ्या प्रेम पाहण्यातून त्या लेकराचं संगोपन होत असतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंग. अरे त्या लेकराची आणि दुधाची गाठ भेटत नाही. ज्या वेळेस ते लेकरू आपल्या आईकडे जेवढ्या एकाग्रतेनं पाहतं आणि आई आपल्या लेकराकडे जेवढ्या एकाग्रतेने पाहते ते एकमेकांकडे पाहत असताना त्यांना जसा जगाचा विसर पडलेला असतो तसा विसर देवा तुझं भजन करत असताना तुझं गुणानुवाद गात असताना आम्हाला पडला पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. आता पडले तरी चालतात तुम्ही, म्हणजे जवळजवळ कीर्तन झालेच जमाय आहे का नाही? आज काय योगायोग झाला महाराज, कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे, परंतु आजचे अन्नदाते एवढे या गावावरती प्रसन्न झाले बुवा. हा, प्रसन्नच म्हणावं लागतील महाराज, कारण मी आतापर्यंत सप्त्याच्या पंक्तीत एवढे 6-7 आयटम कुठंच पाहिले नाही. धन्यवाद दिले पाहिजे त्यांना. वा, याला म्हणायचं ताकदीचा न वैभवातला परमार्थ. विठाला विठाला चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, पुण्यभूमी पावन क्षेत्र असणारा आपलं धामुरी गाव भगवान मारुतीरायाच्या पवित्र परांगणामध्ये समापन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये, मग ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, अनेक प्रकारचे दान, शास्त्रानं 16 दान सांगितले बरं का. त्या 16 दानापैकी अत्यंत महत्वाचं होणारं या ठिकाणचं अन्नदान आणि ज्ञानदान. यापैकी आपल्या गावामध्ये अत्यंत हिरारीनं सहभाग घेणारा आपला हा सर्व परिसर धामुरीकर अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 20वे आणि या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नाशिकेत महाराज कोरेकर आदरणीय बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने आणि आपणा सर्वांचे परमार्थिक मार्गदर्शक आपल्या हृदयातील अत्यंत संवेदनशील स्थान म्हणजे गुरुवर्य महंत देवगडचे बाबा. बाबाजींच्या पवित्र अशा प्रेरणेने महंत हरिभक्तीपरायण महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ धामुरीकर यांच्या अखंड सहकार्याने समापन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह 20व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि त्या 20व्या वर्षाच्या आपण असणाऱ्या 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहोत बरं का. अत्यंत गोड असं नियोजन आहे, आयोजन आहे. मग त्यामध्ये आपले सर्व भजनी मंडळ असतील, व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सन्मित्र असणारे हरिभक्तीपरायण गणेश महाराज तनपुरे महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे परम मित्र असणारे अतुल महाराज पटारे, हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पटारे या ठिकाणी 7 दिवस ज्यांनी रामायण कथा सांगितली, बरोबर आहे ना? हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज पटारे, धन्यवाद आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या कथेचं उच्चारण करण्याकरता आणि स्मरण करण्याकरता
मला असं वाटतं भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग पुरुषो यदा वहित अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विदाय हि तदोदयती विवेकः. शास्त्रानं असं वर्णन केलं, अनंत जन्माचं भाग्य उदयाला आल्याच्या नंतर सतशास्त्राचं श्रवण घडतं विजू महाराज. ग्रंथ संगती घडते, साधूची संगत घडते आणि त्या संगतीनंतर माणसाच्या जीवनामध्ये विवेक बुद्धी प्राप्त होते. मला असं वाटतं आदरणीय महाराजांकडे ती विवेक बुद्धी असली पाहिजे. ज्या अर्थी प्रभू रामचंद्रजींचं असणार या ठिकाणी त्यांनी नामस्मरण केलं, तुमच्याकडूनही करून घेतलं, आनंद वाटला. रामकथा या ठिकाणी 7 दिवस झालेली आहे. मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण दादा महाराज साबळे असतील, गणेश महाराज तनपुरे असतील आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या श्रोतृजनांचं मला या ठिकाणी दर्शन झालं, मग त्यामध्ये पितृतुल्य असतील, मातृतुल्य श्रोतृवर्ग असेल, सर्व या ठिकाणी उपस्थित अनुपस्थित, जे इथं आलेले ते, जे घरी आहेत ते, जे रानात आहेत ते, सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनुपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीला आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आपल्या गावातील असणारे भूमिपुत्र आदरणीय रोहित महाराज पटारे आदरणीय महाराजांनी मला संपर्क केला आणि या महाराजांच्या संपर्काच्या माध्यमातून आपणा सर्वांचं या ठिकाणी दर्शनाचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. महाराजांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी रामेश्वर भाऊ पटारे, प्रवीण जमधडे, बाळासाहेब आढागळे, गायनाचार्य म्हणून आपल्याला लाभलेले हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज मिस्त्री, आमचे आदरणीय सन्मित्र असणारे अत्यंत गोड ज्यांचं कीर्तन आहे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज नांगरे, रामकिसन भाऊ पटारे या ठिकाणी हार्मोनियमची साथ देत आहे. तसा माझा स्वर पांढरी दोनचा आहे, हे थोडं जड जातं महाराज, आणि त्यातले त्यात आता तर फार जड जाईल. पुढं कसं होईल तर काय होईल त्याच्या आता तुम्हाला सगळ्याला माहित. कारण एक तर तुम्ही एवढे तसे तुम्ही फ्रेश दिसून राहिले, कारण कीर्तनकार हा श्रोत्याचा चेहरा पाहून कीर्तन करतो बरं का, त्याला आपण फेस रिडिंग म्हणतो. माणसाचा चेहरा, माणसं जर असे व्यवस्थित असले टवटवीत अगदी 12-12:30 पर्यंत तर मला काय हरकत नाही बरं का. पण उग अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्याचं दुःख तुमच्या एकट्याकडेच असल्याने जर तुम्ही चेहरे माय पुढे घेऊन बसले तर मला कीर्तन करायचं सुचत बरं का. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु अत्यंत या ठिकाणी महाराज ही परंपरा फार दिव्य या परिसराला. कारण साधूच्या महात्म्याच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आणि पावन झालेला हा परिसर आहे, तो काय सामान्य परिसर नाही बरं का. आपण इतर ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आणि तीर्थक्षेत्राच्या असणाऱ्या पंचकृषीत कीर्तन करणं वेगळं, त्यामध्ये एक विशेष सामर्थ्य असतं आणि मग ती रंगदेवता या ठिकाणी तयार होत असते. आपल्या सर्वांचे असणारे रामकिसन भाऊ पटारे या ठिकाणी प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू भाऊ तनपुरे, आमचे आदरणीय परममित्र असणारे उमेश महाराज जाधव ज्यांनी पहिली या ठिकाणी सुंदर चाल गायली, गोपीनाथ भाऊ कोरेकर, यादव भाऊ पटारे, सोमनाथ पानकडे, नितीन हार्दे, हार्मोनियम साठी या ठिकाणी राम पटारे आणि यादव पटारे, काकडा सौजन्य, आपल्याच गावातील सर्व भजनी मंडळ आहे का नाही, आता सर्वच भजनी मंडळ म्हणायला हरकत नाही. आदरणीय आमचे शंकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, विजू महाराज आहेत, या बाजूला सर्व असणारे विद्यार्थी आहेत. आवर्जून ज्यांनी भोजना करता 2-4 दिवसापासून संपर्क साधला, आमचे असणारे स्नेही शांतीलाल भाऊ वरखडे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, सहकुटुंब सहपरिवार आहे आणि बाबांच्या सानिध्यामध्ये असणारा पवित्र असा काळ त्यांचा श्री क्षेत्र देवगड भूमी या ठिकाणी जातोय. खऱ्या अर्थाने या सर्व मंडळी भाग्यवान आहेत. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी विनम्र भावाने अभिवादन करतो. कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माफ करा, पुढल्या वेळेस बोलिलोर सगळ्याचे घेईल बरं का. पण कोणाचं राहिलं असेल तर उगा नाराज राहू नका. महाराजांनी वशिल्यावालेच हाणले असं काय कोणी गैरसमज करून घेऊ नका. कारण चांगली ओळख होण्याकरता जाता येतं, चांगलं व्हावं लागतं महाराज. असं एकदाच बोलायचं मग ओळख कस का होईल महाराज, म्हणजे याचा अर्थ असा नाही का तुम्ही पुढल्या वर्षी पण बोला, तो भाग नाही. परंतु अजून ओळख जुनी आहे एवढाच या पाठीमागचा भाव आहे. सर्वजण या ठिकाणी माझ्याकरता अत्यंत तोला मोलाचे आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. ज्ञानोबराय चिंतन करतात, गोड अशी साऊंड सिस्टीम. आमच्या भागातले एक साऊंड वैभव ज्याला म्हणावं लागेल मला, आलं का लक्षात, साऊंड वैभव. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गव्हाणे बंधू, आणि त्यांना एकदा धन्यवाद दिले पाहिजे. आणि सुंदर असं आम्हाला भोजन देणारे, कारण शास्त्र आपल्याकडे म्हणे महाराज काय, ज्याची खावी पोळी, पोळीच नाही नुसती पुरणपोळी असं येते, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. महाराज सुंदर असं अत्यंत गोड असा स्वयंपाक
आदरणीय आमच्या जिजी आई साहेब आणि त्यांचे असणारे मालक, मला असं वाटतं श्री खंडेराव पठारे पाटील, बरोबर आहे ना? हा. महाराज कमीत कमी आजच्या दिवस तर त्यांचं नाव ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की नाही? आपण जेवलो ना महाराज तिथं, आहे की नाही? एवढं सुंदर महाराज आमरस आणि पुरुषोत्तम मासा, अधिकस्य अधिकम फलम, धोंड्याचं जेवण, सकाळी धोंडे संध्याकाळी धोंडे. काय योग आहे महाराज. आता महिनाभर घोर नाही राहिला आपल्याला, रोज धोंडे आहेत महाराज, रोज धोंडे. जावायला तरी एकदा धोंडा राहतो. पण जगाच्या पाठीवरती महाराज हा असा एक व्यक्ती असल तर त्याला रोज धोंडे महिनाभर. आदरणीय आमचे विजू महाराज असतील. विजू महाराज जावई का जमला आता, पहिल्या दिवशी धोंडा झाला बा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय. या ठिकाणी सर्वच उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन ज्यांनी आज सकाळचं असणारं अन्नदान केलं, आदरणीय श्री बबन रामचंद्र पठारे, श्री विष्णू कडू पाटील घोरपडे आणि श्री अरुण कचरू पाटील गायकवाड, सायंकाळचं अन्नदान ज्यांनी केलं, अत्यंत सुंदर असं अन्नदान श्री पंढरीनाथ किसन पिंगळे, श्री बबन नारायण वरखडे आणि श्री पिंपळे 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 पिंपळे. नाही मला चष्मा आहे ना हो. असं तुम्ही एवढं श्री पंढरीनाथ किसन पिंपळे, श्री बबन नारायण वरखडे आणि श्री रावसाहेब परभत पाटील पठारे, सर्वजण या ठिकाणी. मी पाहत होतो तुम्ही झोपलेले आहेत का जागे, पण बरोबर सांगितलं आहे का नाही? सर्वजण या ठिकाणी अन्नदान करणाऱ्या सर्व भाविकांकरता एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा महाराज. अगदी अगदी महत्वाचा विषय हा अन्नदानाचा आहे. कारण अन्नदान केल्यानंतर त्याच्या असणाऱ्या कुटुंबामध्ये किंवा त्या परिवाराच्या असणाऱ्या सुख शांतीमध्ये अन्नदानाचं काय महत्व असतं ते फक्त अन्नदान करणाराच परिवार सांगू शकतो. आलं का लक्षात? आपल्याकडं महाराज गेल्या कितीतरी वर्षापासून आपण एखादा पाहुणा आपल्याकडं दरवर्षी बोलवत असतो आणि त्याला पित्तर म्हणून जेव घालतो त्या पित्तर पंधरवाड्यात. आणि अक्षय तृतीयाला सुद्धा आपण पितृ जेव घालत असतो. घालतो का नाही? आजीबाई इकडे घालतात का पित्र? घालतात ना, पित्र घालतात महाराज. केव्हापासून परंपरा चालत आली? नाही आपल्याला माहिती पाहिजे महाराज. आपण दरवर्षी करतो ना. जसं धोंडा 3 वर्षातून एकदा येतो, बरोबर आहे की नाही? मग धोंडा आल्याच्या नंतर आपण आपल्या जावायला बोलवायचं विसरत नाही. मग तो आपला साधा का धोंडा व्हायना, तसं आपल्याला माहिती झालं पाहिजे महाराज. पितृपक्ष चालू आहे भाऊ. अक्षय तृतीयेला आपण एखादा पाहुणा पित्तर म्हणून जीव घालतो, पण तो नेमकं केव्हापासून परंपरा आहे भाऊ हे आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. जशी आपल्याला हिंदू संस्कृतीतील प्रत्येक परंपरा माहिती झाली पाहिजे, मला असं वाटतं ही आज काळाची गरज आहे. आपण जर कधी कर्णाचं चरित्र वाचलं असेल तर कर्णाच्या चरित्रामध्ये महाराज कर्ण मेल्यानंतर त्याला मृत्यू लोकात 15 दिवस यावं लागलं होतं. कशा करता? पितर जेव घालण्याकरता. तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला. तेव्हापासून महाराज या सगळ्या गोष्टी, या परंपरेच्या गोष्टी आपण नेहमी ध्यानात ठेवल्या पाहिजे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, अन्नदानामध्ये काय श्रेष्ठत्व आहे बुवा. ते अन्नदान केल्याच्या नंतर त्या परिवाराला त्या अन्नदानाचा काय फायदा असतो, ते अन्नदान केल्यानंतर त्या परिवारातील सुख ऐश्वर्य समाधान संतती या सगळ्या गोष्टी स्थावर कशा राहतात हे जर तुम्हाला कधी अभ्यासायचं असेल तर तुम्ही कधीतरी गरुड पुराण वाचा. तुम्हाला अन्नदानाचं महत्व कळून जाईल. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून विशेष मी या अन्नदात्यांकरता या ठिकाणी धन्यवाद दिले. अत्यंत गोड या ठिकाणी नियोजन आहे, अत्यंत सुंदर असं वातावरण आहे, साऊंड सिस्टीम व्यवस्थित आहे. आता एक झालं फक्त, रात्र झाली लहान आणि सोंग झाले जास्त. सोंग एक आता रात्र जरी लहान असली परंतु आपल्याला आपल्या वेळेमध्ये थांबायचं. बसलेल्या सर्व प्रभुप्रिय सज्जनांच्या चरणकमलावरती या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो आणि एक विनंती करतो, एक तासभर तुम्हाला मला या अभंगाचं काहीच चिंतन तुमच्या समोर ठेवायचंय. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठाला. हे बघा महाराज, परमार्थ हा विषय हा मनाचा विषय बरं का. परमार्थ हा विषय कशाचा आहे?
मनाचा विषय. आणि करावा लागतो तो सुद्धा कोणाच राहिलं मनाचाच. मनातच सांगू राहिलो ना. मला वाटलं कोणाचं राहिलं काय महाराज. परमार्थ हा विषय मनाचा आहे महाराज. आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठी. आता ऐका, आपण एखादी गोष्ट करत असताना किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण आपली प्रक्रिया, मग ती प्रापंचिक असो किंवा सांसारिक असो, त्या गोष्टीमध्ये जर आपण एखाद्या प्रक्रियेमध्ये मन लावून जर ती केली नाही तर ती पूर्णत्वाला जाण्याची शक्यता नसते. पण एखाद्या विद्यार्थ्यानं वर्षभर चांगला मन लावून अभ्यास करू द्या, छाती ठोकून सांगतो महाराज, लिहून देऊ त्याला आपण, तो नापास होण्याची अजिबात शक्यता नाही. तो पासच होणार महाराज. पण आपलीकडे अलीकडे या गोष्टी घडून राहिल्या. कष्ट कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला नकोय आणि प्रत्येक ठिकाणी मात्र आपल्याला फळ मिळालं पाहिजे, ही शोकांती. परमार्थ विषय मनाचा आहे महाराज. आणि तो मनाचा विषय परमार्थ असल्यामुळं आपण परमार्थामध्ये नाही दुसऱ्या कोणत्या गोष्टीनं सहभागी झालो तरी चालल, पण आपण मनानं नक्की परमार्थामध्ये असलं पाहिजे बरं का. कारण या मनाची स्थिती सांगत असताना आपण जर थोडस भगवद्गीतेचं चिंतन केलं तर मनाची स्थिती सांगत असताना परमात्मा, प्रभू परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना मनाची काय स्थिती आहे बुवा. चंचलम हे मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरे वसुदुष्करम बहुत चंचल चपळ मन जाता येता न लगे वेळ. एका ठिकाणी असलेलं मळ दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता अजिबात वेळ लागत नाही. घडी एक पळ स्थिर नाही, घडी एक पळ स्थिर नाही, मन हे चंचल नर आहे निसळ, मन हे चंचल नर आहे निसळ, घडी एक पळ स्थिर नाही, घडी एक पळ स्थिर नाही, मन हे चंचल मन हे चंचल घडी एक पल स्थिर नाही, घडी एक पल स्थिर नाही. घडी एक पल स्थिर नाही. एका क्षणापुरतं सुद्धा तुमचं आमचं मन शांत नाही महाराज. एका क्षणापुरतं. आता माझ्या समोर एवढे माणसं बसलेले आहेत महाराज, खाली चटाया टाकलेल्या. माणसं नाहीच काही काम नसतं तर त्या चटाईची तरी दोरे काढीत बसते. एका सेकंद हे मनाचं आहे महाराज. हे तुम्ही आम्ही करतच नाही. जगद्गुरु तुकोबरांनी याच्या पलीकडे सांगितलं महाराज, एखादा व्यक्ती जर बहिर देशाला जरी गेला तरी तो शांत बसत. तो काडी घेतो खाली उतरत राहतो. दुसरा म्हणतो काय करायलाय, तो म्हणतो उद्या पेरायचं, वल कुठपर्यंत गेली ते पाहून राहिलो. चळ न मोडे काही काडी, आधीच तुम्ही आपलं पाहून घ्या महाराज. ठीक आहे. म्हणजे एका क्षणापुरतं सुद्धा या ठिकाणी मन शांत बसायला तयार नाही. अशी जर मनाची स्थिती असेल तर त्या मनाला, एवढ्या चंचल मनाला प्रभू परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्याकरता आपल्याला निश्चित प्रयत्न करावा लागेल. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हा जर प्रयत्न तुमच्या आमच्या जीवनात करायचा असेल तर त्यामध्ये त्या प्रयत्नाला आपल्याला सेवेची गरज आहे. सेवा झाली पाहिजे जीवनामध्ये. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो महाराज, पुण्यभूमी पावन क्षेत्र, भूतलावरचं स्वर्ग आपण ज्याला म्हणतो, श्री क्षेत्र देवगड. या देवगड अंतर्गत असेही काही लोक मी पाहिले की ज्यांच्या जीवनामध्ये अजूनपर्यंत त्या दत्तप्रभूंच्या चरणाची सेवा सोडून आणि त्या भूमीची सेवा सोडून अजून दुसरं काही नाही. आपण अभ्यासले असतील, ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस एक बैरू बाबा होते, आपल्या सर्वांना माहिती काय सेवा असेल महाराज. ज्ञानोबाराय चिंतन करतात, जो ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. अरे ज्ञानोबारायांनी सांगावं सेवेचं महत्व काय. कधीतरी देवगडला जा. मला असं वाटतं या गावामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा स्वच्छता सेवक मंडळ मोठं नाव आहे बरं का. आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकतो. आता आम्हाला
सेवेमध्ये सहभागी होण्याचा प्रसंग येत नाही, परंतु पेपरला असल, एखाद्या पाहुण्यांकडून असल, आपल्या गावामध्ये सेवेकरी येत महाराज. सेवेला विशेष महत्व आहे. मी सेवा कशा करता सांगून राहिलो एवढं मात्र ध्यानात ठेवा. प्रभू परमात्म्याच्या ठिकाणी चंचल स्वरूपाचं मन आम्हाला स्थिर करायचंय, त्याकरता जीवनामध्ये सेवा महत्वाची. ज्ञानोबरायांच्या जीवनात सेवा होती, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात सेवा होती, म्हणून ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ दादांसारखे गुरु लाभले. विठाला श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा असतील, आदरणीय गुरुवर्य देवगडचे बाबा असतील. मी सहज आमच्या राम महाराजांच्या मोबाईल मध्ये जुने फोटो पाहिले, बाबांचे जुने फोटो. पनगावरती कीर्तन केलेलं आहे बाबांनी, एका कंदिलामध्ये कीर्तन केलेलं. हे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या घरी ते फोटो आहेत महाराज. या फोटोच्या माध्यमातून आपल्याला फक्त एकच दिसून येतंय, जीवनामध्ये अखंड सेवा आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये अखंड सेवा असते महाराज, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याची खरी सेवा त्याची त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय काय जीवा, काय जीवा. वाजवा, टाळी वाजवा. असं छान प्रमाण झालं ना, अगदी पाचर ठुकली बरं की नाही ना, पाचरच झाली महाराज, अगदी फिट. म्हणजे अजिबात एवढं सुद्धा माग पुढे नाही. एवढं गोड नियोजन महाराज, धन्यवाद दिले पाहिजे. अजून एकदा चांगलं मोकळ्या मानाने टाळ्या वाजवा. तुम्ही जर म्हणत असले तर लगेच जय विठ्ठल करू, पण असं सांगितलं टाळीनं फार मोठे फायदे महाराज. आता टाळीचा फायदा जर सांगायला गेलं तर 2 तास पुरायचे नाही. मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी. महाबाबा वाह वाह, होळी, क्या बात है. महाबाबा करू होळी. मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी. महाबाबा करू होळी, महाबाबा करू होळी. मुखी नाम हाती टाळी, मुखी नाम हाती टाळी, हाती टाळी, हाती टाळी. आता तास पडले बर का आपले. आता नाही घोर राहिला. मुखी नाम हाती टाळी. मुखात जर नामस्मरण असेल आणि हाताने जर टाळी असेल, तो अधिकारी मोक्षाचा, तो मोक्षाचा अधिकारी होतो. मी सांगत होतो तुम्हाला, जीवनामध्ये सेवा केल्यानंतर देव प्राप्त होतो, आणि देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याची भक्ती त्या पद्धतीनं घडली पाहिजे. आपण सर्व बहुश्रुत वर्ग आहात. आपल्या जवळ आहे महाराज, अगदी काहीशा अंतरावरती श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजे पैठण आहे. त्या पैठणचे सर्वात श्रीमंत असणारे नाथबाबा, त्या नाथबाबांचं अत्यंत एवढं गोड प्रमाण आहे महाराज. जीवनात सेवा असेल आणि सेवा करता करता जर देवाची प्राप्ती होत असेल, मन किती चंचल असू द्या, काही ताकद नाही त्याची दुसरं काही करायचं, सेवा असेल तर. पण सर्वात महत्वाचा पण असा आहे, त्या देवाची भक्ती महाराज अंतःकरणपूर्वक झाली पाहिजे. हा नाथबाबांचा पण आहे. आता प्रमाण आहे का, नाथबाबांनी सांगितलं, अंतःकरणपूर्वक केलेली भक्ती जीवनामध्ये काय क्रांती करते, याचं गोड उत्तर महाराजांनी प्रमाणात दिलेलं आहे. प्रमाण आहे का आता, भावे करिता माझी भक्ती, भावे करिता माझी भक्ती, भावे करिता माझी भक्ती, भावे करिता माझी भक्ती.
हा विषय वासना जळोनी जाती विषय वासना जळोनी जाती विषय वासना जळून जाती विषय वासना जळून जाती हा निर्विकल्प उपदे शांती निर्विकल्प उपदे शांती निर्विकल्प उपदे शांती निर्विकल्प उपदे शांती माझे भक्ती पंथी चालता माझे भक्ती पंथी चालता माझे भक्ती पंथी चालता माझे भक्ती पंथी चालता भावे करिता माझी भक्ती भावे करिता माझी भक्ती करिता माझी भक्ती भावे 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 करिता माझी भक्ती विषय वासना जळोनी जाती निर्विकल्प उपदे शांती माझे भक्ती पंथी चालता भावे करिता माझी भक्ती विषय वासना जळून जाती निर्विकल्प कल्प उपदे जाती माझे भक्ती पंथी चालता मस्त नाथ बाबांचं प्रमाण आहे नाथ महाराजांचं एक चौचरणी अभंग फार गोड अभंग येतो नाथ बाबांनी वर्णन करावं भावे करिता माझी भक्ती विषय वासना जळोनी जाती निर्विकल्प उपदे शांती माझे भक्तीपंथी चालता त्याच्या भक्तिपंथानं चालल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये मन नावाचा जो विक्षेप करणारा जो घटक आहे तो नाहीसा होतो आणि मग आता एक करा एका गोष्टीतून एक गोष्ट वजा झाली राहिल्याच्या नंतर जे शिल्लक येत आहे त्याला आपण बेरीज म्हणतो ती बेरीज जर काय येत असेल तर ती फक्त देवाच्या चरणाजवळची जागा एवढीच बेरीज येते दुसरं काहीच येत नाही आणि म्हणून एक करा देवाची भक्ती करायची असेल तर अंतःकरणपूर्वक केली पाहिजे बर का जेवढ्या ताकदीनं तुम्ही आम्ही प्रपंच करतो ना तेवढ्या ताकदीनं आपण अजिबात परमार्थ करत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे कारण आपल्याला म्हणण्यापेक्षा मी पण त्याच्यातच आहे बर का म्हणजे मी ज्या वेळेस असं म्हणन ना त्यावेळेस मला धरत जा बर का ते गणित म्हणजे आपल्या सर्वांना आहे का नाही आपल्या सर्वांना परमार्थातलं सुख असं वाटतं महाराज इथं गेल्यानंतर सुख मिळेल तिथं गेल्यानंतर सुख मिळेल हे पाहिल्यानंतर सुख मिळेल ते खाल्ल्यानंतर सुख मिळेल सुख 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 करता करता आपण एवढं महाराज भारावून जातो पण ऐका परमार्थातलं सुख आणि संसारातलं सुख याची परिभाषा ज्ञानोबा आहे असं वाजवा टाळ्या सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे महाराज ज्ञानोबरायांनी सुखाची परिभाषा सांगितली प्रपंचातल्या आणि संसारातल्या आणि परमार्थातल्या आपण एवढ्या त्या सुखाकरता असुसलेलो आतुरलेलो आहोत परंतु ते सुख महाराज अजिबात शाश्वत नाहीये अजिबात शाश्वत नाही गुरुवर्य देवीदास महाराज म्हस्के शास्त्री नेहमी एक दृष्टांत सांगत असतात उमेश बाबा सांगतात कडक उन्हाळ्याचे दिवस ज्ञानोबरायचा दृष्टांत आहे फार गोड आहे महाराज कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत किती कडक आता जेवढं ऊन पडतं तेवढे कडक आता किती ऊन आहे महाराज का गंगाच्या काठाला थोडं कमी आहे तेवढंच आहे का मला वाटलं भागाभागात बदल एक आमच्या इकडे लोक मेल्यावर जाळी इकडं कसं आहे मेल्यावरच जायचं ना वा हे रोग पडून नाही द्यावं लागत असा फवारा हाणावं लागतो महाराज आहे की नाही भागाभागात फरक असतो ज्ञानोबराय दृष्टांत देतात कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत कडक उन्हाळ्याचे दिवस आणि त्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका उंदराला ऊन लागतं कोणाला ऊन लागतं मामा कोणाला उंदराला उंदीर ध्यानात ठेवायचं
उंदराला ऊन लागतं आणि ते उंदीर सावलीच्या शोधामध्ये पळत विजू महाराज. इथं गेल्यानंतर सावली सापडल, तिथं गेल्यानंतर सावली सापडल, इथं गेल्यानंतर सावली सापडल. सावलीच्या शोधामध्ये पळता 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 त्याला एका ठिकाणी सावली पण सापडती, पण ती सावली असती एका नागाच्या फणीची. वा असं एक नंबर महाराज, असे श्रोते पाहिजे बरं का. जाऊ दे आता तुम्हाला अतिशोक्ती वाटल, परंतु एवढा प्रसंग सांगितल्याच्या नंतर ज्यांच्या मुखामध्ये, बाबा तुम्हाला दशरथ बाबा जंगले माहित होते पाणेगावचे मामा, त्यांना लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं, पण भागवत पाठ आणि ज्ञानेश्वरी पाठ माझ्या अंगावर काटा आला. काय एखाद्यावरती ज्ञानोबर आहे, काय एखाद्यावरती ग्रंथ कृपा करतात महाराज. अरे ज्याला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही त्या महात्म्याला जर हे ग्रंथ जर पाठ असतील, मुखोद्गत असतील, ही मला असं वाटतं देवाचीच कृपा. याच्या पलीकडे याला काहीच म्हणता येणार. त्या उंदराला ऊन लागतं आणि ती उंदीर एका सावलीच्या शोधामध्ये थांबतय, पण ती सावली असती एका नागाच्या फणीची. बसलेल्या श्रोत्यांना प्रश्न आहे माझा, त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरी आहे का बरी आहे? नाही नाही, खरी आहे का बरी आहे? नाही ना, बरी ना, बरीच आहेत म्हणते ते अजून. वा वा, त्या उंदराला त्या नागाच्या फणीची सावली खरीही नाही आणि बरीही नाही. आता ओवी ऐका. हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकासी विठाला विठाला. कुंडलिक वरदा भगवान की जय. आता हे बाबा जर असं एवढं वातावरण ह्या वयात असत तर यांच्या जवानी त्यांनी किती परमार्थ केला असेल मग. भाग्यवान माणसं आहेत महाराज तुम्ही. आणि आशांच्या संगतीत हे लहानले लेकर आता मंदिरात येते, हे चांगलंच आहे की नाही महाराज. गीताकार भगवंतानं सांगितलं, अर्जुना यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती. सामान्य सकळ थोडं वयानुसार मागं पुढं होतं, पण काय अडचण नाही, पण मुद्द्याला धरून हे महत्वाचं आहे. आपण ह्या गोष्टी महाराज लक्षात घेत असताना आपण जसं लेकरांना सोबत आता काढण्याच्या नंतर त्यांना ती सवय पडून जाते बरं का. तुम्ही जसं मोठे माणसं आचरण करतात तसं त्यांचं पण लहान लेकर करत असतात. तुम्ही मोठ्यांनी करा एखादी गोष्ट, तुमचं अगदी हुबेहूब तंतोतंत ते त्या ठिकाणी अनुकरण करणार. एकानं आपल्या पोराला बिडी पेटून आणायचं सांगितलं. बिडी माहिती आहे ना, बिडी. एकानं आपल्या मुलाला बिडी पेटून आणायची सांगितली, ते पोरग जातं चुलीवरती बिडी धरतं, बापापर्यंत येऊस तर ती बिडी विझून जाते. बरं, बिडी अशी वस्तू महाराज ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय वडून नाही पाहिली, पण दुसऱ्याचं पाहिलेलं आहे ते दृष्टांत पुरतं घ्या. बिडी अशी इमानदार वस्तू महाराज ती वडल्याशिवाय पेटत. बापापर्यंत येऊस तर बिडी विझून जाते. बापापाशी मुलगा आल्याच नंतर बाप पोराला सांगतोय, बाळ्या मूर्खाना आलाय का, अरे जीवनात साधी बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? कोण सांगतं? बाप आपल्या मुलाला सांगतं. पोरग म्हणतं आपल्याला चॅलेंज, मग पुन्हा जात, मग विजूच देत नाही. कळालं ना तुम्हाला? तिथूनच झुरके आणतं महाराज. बापापर्यंत येऊस तर अर्धी बिडी तेच पेत, आणि पुन्हा बाप मुलाला उपदेश करतो, अरे मूर्खा बिडी पितो म्हणे, बिडी पिणं चांगलं नाही, बिडीनं अनेक प्रकारचे असंख्य प्रकारचे रोग होतात, माणसाचं शरीर त्या ठिकाणी रिकामं होतंय, बिडी पिणं चांगलं नाही. ऐकल का पोरग? ऐकल का पोरग? ऐकल मामा भाऊ? ऐकल का पोरग? मग आपल्या मुलानं बिडी पिऊ नये असं जर त्या बापाला वाटत असेल तर त्या बापानं आपल्या जीवनातील बिडी नावाची वस्तू बंद केली पाहिजे, सिगरेट चालू केलं पाहिजे.
असं आहे का? नाही 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 महाराज, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे. त्यावेळेला पोरगा ऐकन आपण आपण काय करून राहिलो याचं सर्व अनुकरण महाराज लेकर करत असतात. म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहे. मी सांगत होतो तुम्हाला, त्या मनाला स्थिर करण्याकरता देवाची भक्ती अंतःकरणपूर्वक झाली पाहिजे, हा माझा मुद्दा. नाथबाबांनी सांगितलं, कंठ झाला सद्गदित भागवत, अंग झाले रोमांचित, धावून उद्धवासी खेव देत, प्रेम अद्भुत हरीचे. अरे उद्धवाला असं एवढं प्रेम देवानं का दिलं असेल बुवा? देवानं, त्या उद्धवानं भगवंताची केलेली भक्ती महाराज. आणि म्हणून एक ध्यानात ठेवा, देवाचं नाव गोड आहे महाराज, बर का? देवाचं नाव गोड आहे, परंतु गोड नाव देवाचं घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. किती गोड आहे देवाचं नाव. थोडस भजन करा महाराज. विठाला विठाला विठ्ठल 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 हो, देवाचं नाव गोड आहे महाराज, परंतु माणसाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे महाराज, बरोबर आहे की नाही? दारू कशी आहे? दारू कशी आहे महाराज? अरे जे आणतं त्याने सांगा ना. आता कीर्तनकार सांगू शकतो म्हणजे तुम्हाला काय मोठा अपमान आहे बुवा माझा. हाय अनुमान प्रमाणे यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. वकिलाला कायदे माहित असावं विजू महाराज, कायद्यात वकील अटकू नये. विठाला विठाला देवाचं नाव गोड आहे, दारू कडू आहे. देवाचं नाव गोड असून घ्यायला आवडत नाही, दारू कडू असून सोडायला आवडत नाही. एक जण एवढी दारू प्यायचा महाराज, त्याची बायको त्याला नेहमी सांगायची, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर पाहिजे. तिनं असं किती कडूई म्हणी ये. तो म्हणला, तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवीत असं. माझं माझं मला माहिती मी कसं येतोय. एक थोडस 5G कळालं तर लक्षात घ्या. एका जणानं एवढा प्रपंचाचा नाश केला त्या दारूपायी, एवढा नाश केला. त्याची बायको त्याला रात्री म्हणे, का हो तुम्ही एवढे पैसे दारूत घालता, आपल्या लेकरा बाळांना काही जर त्या पैशाचं जर तुम्ही काही आणलं तर लेकरांची शिक्षणाची सुधारणा होईन, आपल्या प्रपंचाला हातभार लागल. बायको नवऱ्याला सांगत असते महाराज हिताच्या 4 गोष्टी. तू म्हणे, तुझं सगळं बोलणं मला पटतंय बर का, पण या देशाचा आर्थिक व्यवस्थेचा ढासाळलेला कणा मला बघवत नाही, म्हणून मला हे करणं अनिवार्य आहे. काही पण सांगतील पण प्यायचं मात्र सोडणार नाही. अरे देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय क्रांती जीवनात होते. केले रामायण रामाने केले रामायण, राम आदी केले रामायण, रामादी केले रामायण. कोळ्याची किराती वाढली गान, केले रामायण. जय हो. रामादी केले रामायण, रामा कोळ्याची कीर्ती वाढली गान, केले रामायण. रामादी केले रामायण, रामा कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. ही ताकद कशाची? ही ताकद देवाच्या भजनाची, देवाच्या नामस्मरणाची. आणि म्हणून त्या देवाचं नाव घेण्याकरता अंतःकरणामध्ये भावशुद्ध असणं गरजेचं आहे. आणि भावशुद्धीनं घेतलेलं देवाचं नाव आपल्या असणाऱ्या शरीराला आनंदच देतं. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम वा घे, शंकर महाराज. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे
वा वा क्या बात आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. तुम्हाला खेद करण्याची गरज नाही. ही क्रांती जीवनामध्ये कशाने घडत असेल तर ते त्या देवाच्या भजनाने घडते, नामस्मरणाने घडते. माझा मुद्दा इतकाच आहे, आपण देवाचं भजन करत असताना चंचल स्वरूपाचं मनाला जर तुम्ही त्या ठिकाणी स्थिर देवाच्या भजनानं करत असाल तर देव प्राप्त होऊ शकतो महाराज. अनेकांचे उदाहरण तुम्हाला देता येतील. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला हा माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ. वा 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 धन्यवाद धन्यवाद. गोड प्रमाण दिले महाराज. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला हा माझ्या विठ्ठला. देवाचं नाव गोड आहे महाराज. त्या गोड नामाला जर तुम्ही आम्ही शृंखलित करत असाल तर जीवनामध्ये जन्म नावाची वस्तू, जीवनामध्ये मृत्यू नावाची घटना कधीच नाहीशी होऊन जाईल. कारण जन्म झाल्याच्या नंतर त्या शरीराच्या संदर्भानं ज्ञानोबरांनी त्याचा क्षय सांगितलेला बर का. जसा योग होतो तसा क्षेम देखील होत असतो. ज्ञानोबराय जन्मानंतर त्या जन्माचा जर क्षय सांगत असतील तर त्या जन्माचा क्षय होण्याच्या अगोदर आपण जागा झालं पाहिजे. आता जागा रे बहिणो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आपण म्हणजे चोट्याचा दरोडा पडायच्या आत आपण वस्ती सोडली पाहिजे. सरळ सोपा आपल्या भाषेत आपण जागा होणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय चिंतन करतात. मनोनी जन्मक्षया आती वा धन्यवाद. अतीत ते धनंजया जे झाले ज्ञान या अनुसरोणी विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांची विशेष कृपा असेल या परिसरामध्ये. आणि एकदा का आपण कीर्तनाला उभा राहिल्याच्या नंतर खालच्या लोकांनी प्रमाण दिले पाहिजे, खालच्या लोकांनी ओव्या सांगितल्या पाहिजे. बऱ्याच ठिकाणी उमेश महाराज असा अनुभव येतो, आपण ओव्या सांगायला लागल्यावर खालचे लोक जांभळ्या देतात. पण इकडं तसं नाही. ही क्रांती जर कशाची असेल तर ही क्रांती सद्गुरु वैकुंठवासी ब्रह्मविभूत बन्सी महाराज तांबे असतील आणि सद्गुरु समर्थ किसनगिरी बाबा असतील. या संत द्विजांशिवाय ही क्रांती घडणं शक्यच नाही महाराज. अरे एखादं फळ जर आपल्याला त्याची अपेक्षा झाली असेल तर त्या फळाच्या अगोदर त्याला बीज रोपणं फार महत्वाचं. अलीकडे परिस्थिती अशी झाली
बीज बोए बबुल का और आम कहा से पावे विठाला विठाला. बाभळीचं झाड लावल्यानंतर आंब्याची अपेक्षा धरणं चुकीचं आहे. बाभळ लावल्यानंतर त्याला येडी बाभळच येणार, तिथं आंबे चुकूनही येणार. मग आपल्याला जर चांगला आंबा पाहिजे असेल तर आपण त्याची वृक्ष लागवड सुद्धा त्या प्रकारानं केली पाहिजे. माझं सांगायचं तात्पर्य मुद्दा रसाळ गोमती फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती बीजा पोटी फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती शुद्ध बीजा पोटी 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 फळे रसाळ फळे रसाळ गोमती फळे रसाळ गो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी. वाह, धन्यवाद गणेश महाराज, धन्यवाद. महाराजांनी सांगावं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोमटा फळ जर पाहिजे असेल तर बीज शुद्ध असणं गरजेचं आहे. परमार्थ म्हणजे गोमट फळ येण्याकरता महाराज साधना शुद्ध असणं गरजेचं आहे. ही एक स्थिती सांगितली तुम्हाला, बरं का, लक्षात असू. परमार्थामध्ये आपल्याला गोमट फळ प्राप्त करायचे असेल तर आपली साधना अत्यंत उज्ज्वल असली पाहिजे. आपली साधना अत्यंत सात्विक असली पाहिजे. आपली साधना अत्यंत निष्ठेची असली पाहिजे, निष्ठावान साधना असली पाहिजे. आपली साधना सोडा महाराज, आपण साधं एखाद्याला चांगला रामराम सुद्धा घालीत नाही. माझ्या समोर बसलेल्या 100 लोकांचा अनुभव. रोज पाहतो महाराज आपण काय ज्ञानोबरायची क्रांती असेल. आपण बोललं कसं पाहिजे हे सुद्धा ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला शिकवावं. साचा आणि मवाळ मिथल्या आणि आहे का नाही, शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. नाना एकदा मी माग आजारी पडलो होतो कोरोनाच्या काळात. लोकांना बोलणं जमत नाही महाराज, उमेश महाराज आजारी पडलो आणि आमच्या गल्लीतल्या काही बाया मला भेटण्याकरता आल्या. आता कोरोनाचा काळ महाराज तो हॉट काळ होता एकदम, म्हणजे लोक जवळ सुद्धा जात नव्हते. बऱ्याच ठिकाणी अशा पाट्या राहायच्या, एकत्र येऊ नका कोरोना होईल. तिकडं खाली त्या आम्ही थोडं त्या मराठवाड्याच्या पट्ट्यात गेलो होतो, तिकडं गावगाव पाट्या महाराज, एकटं हिंडू नका बिबट्या खाईल. आता लोकांनी करायचं का, इकडं पण आहे की नाही महाराज, गर्दी करू नका कोरोना होईल आणि एकटं हिंडू नका बिबट्या खाईल. लोकांनी काय करावं आता, मोठी गंमत आहे महाराज. आमच्या गल्लीतल्या काही बाया 4-6 बाया मला भेटण्याकरता आल्या. म्हणे महाराज, म्हणलं हाय मी अजून एवढं नको आलो, दरवाजातूनच आणायला लागली. तीन महाराज काय झालं म्हणलं, ताप आला आणि सांगून सांगून मनच ताप यायला लागला. आता किती वेळ सांगायचो महाराज. त्या बी MD MBBS झाल्यासारखं तपासायला लागल्या. कोणी म्हणे 100च्या पुढे ताप दिसती, एक म्हणते अंगाला हात बी लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राय. ते बी जमाना. एक जण अशी लांब उभी होती दरवाजापाशी. तीन महाराज काय झालं म्हणलं, ताई ताप आला. ती म्हणे महाराज येऊ द्यात ताप आला तर, पण याच तापीनं काल आमचा पाहुणा मेला. म्हणलं उठ होय घराच्या बाहेर. अरे 5 रुपयाचा पार्ले आणला, कमीत कमी मी जगला असं तर बोल तू. मी मेल्यावर कोणाला बिस्किट खाऊ घालती हे महाराज. बोलणं जमत नाही. महाभारताची सुरुवात आणि महाभारताचा शेवट जर काय असेल तर ते फक्त बोलणं. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. बोलणं माणसाचं जर गोड असेल तर देव आपलासा करता येतो महाराज. देव आपलासा करण्याकरता अंतःकरणामध्ये त्याचं स्मरण तेवढं उज्ज्वल झालं पाहिजे. एवढी गोपाळ राहे ते एवढी गोपाळ राहे ते एवढी गोपाळ राहे ते एवढी गोपाळ राहे ते. करार निर्मळ करार
महाराज धन्यवाद. येवोनी गोपाळ राहे तेथे पण कधी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. निर्मळ चित्त झाल्याशिवाय एवढं गोड प्रमाण येत असतं का? हा? वा वा, लय भारी माणसं आहेत राव तुमची इकडे. दत्तू महाराज म्हणते तो वाज वाटलं, कारण बरोबर आहे, त्यांनी नियम ध्यानात ठेवला महाराज. एकदा त्यांच्या करता टाळे वाजवा. एवढ्या लोकांत दत्तू भाऊनी नियम ध्यानात ठेवला हो. नाही तर अजून एकानं प्रमाण संपल्याच नंतर टाळणे होती. त्यांनी आता दाखवून दिलं त्यांना, महाराज प्रमाण संपलं, टाळी वाजवा. हुशार माणसं आहेत महाराज. सर्वांना हे परमार्थ कळाल्याचे लक्ष बर का, बर का. हे परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ कळणं वेगळं. आपण रोज परमार्थ करतो, आपल्याला कळालेला नाही. आपल्यात मी पण आलो महाराज. सर्वा भूटी पाहे एक वासुदेव. आपल्याला सर्वांच्या अंतःकरणामध्ये दिसतो का देव? दिसतो का? मग देवानं कस काय सांगितलं महाराज? जर आपल्याला देव दिसत नाही तर देवाचं हे प्रमाणच नको होतं. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी करिष्यति शरीरम यद्वात्मोति यच्चा कृत्वा मतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. चलो द्या 12 पोत. हे खालचे आपल्याला दगड आणते. वा वा वा, तयारी चांगली आहे महाराज. ज्ञानोबरायांचा 15वा अध्याय आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं, अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा वास. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे आईसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गामी. या सृष्टीमधील कोणतीही वस्तू बघा, ती वस्तू फक्त माझ्या स्वरूपाची आणि माझ्या अंशाची आहे. त्याच्या करता सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्र सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्र सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक अतुल महाराज धन्यवाद. सर्वा गटी राम देहा दिही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. पण ही स्थिती होण्याकरता आपल्याला साधना करावी लागते. सर्व घटात राम पाहणं एवढं सोपं नाही महाराज. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधून अजून तृष्णा संपली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली अजून तहान संपली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातून अजून भूक संपलेली नाही. सुभाषितकारानं त्याचं वर्णन करावं. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवते सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपयशु यद्भव प्रवाह त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं ददानि इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवते सात्वत पुंगवे विभूमनी. इतिमती, मती म्हणजे सांगायला पण बुद्धी लागते. मती म्हणजे बुद्धी. मती म्हणजे बुद्धी महाराज. या असणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणची इतिमती कल्पिता वितृष्णा. तृष्णा जर गेलेली नसेल तर तुम्हाला भगवत दर्शन होणार नाही. विठाला विठाला मिळणं एवढं सोपं नाही महाराज. आणि तो मिळवण्याकरता आणि मिळालेला देव कळण्याकरता आपल्याला त्याला मिळवण्याकरता जी आपल्या मनाची स्थिती पाहिजे ती स्थिती वर्णन करत असताना श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे जसं एखाद्या आईला आपल्या लेकराची शुभ वार्ता ऐकत असताना तिच्या मनाची स्थिती काय होते बा, ती स्थिती देवा तुझं भजन करत असताना माझ्या मनाची व्हावी. अभंगाचं पहिलं चरण. पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता क्या बात है. पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता
पुत्राची ये वार्ता, 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 वा गाय. पुत्राची ये वार्ता, 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 पुत्राची ये वार्ता. शुभाई गे देवी माता, शुभाई गे देवी माता, तैसे राहो माझे माना, तैसे राहो माझे माना, तैसे राहो माझे माना, तैसे राहो माझे माना, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. वा. श्रीमंत जगद्गुरु पहिल्या चरणात सांगतात तुकोबर आहे त्या आईचं मन किती प्रसन्न असतं बाबा, तसं मन देवा तुझं भजन करत असताना माझं प्रसन्न असलं पाहिजे. पुत्राची ये वार्ता, पुत्राची शुभ वार्ता ऐकल्याच्या नंतर आई किती प्रसन्न होते महाराज. मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती तेवढी प्रसन्नता पुढेच पाहायला मिळणार नाही. का मिळेल? एखाद्या लेकरानं 10वीच्या परीक्षेमध्ये किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला दुसरा नंबर मिळवावा आणि घरी त्याचं मार्कशीट आणल्याच्या नंतर पहिलं मार्कशीट पाहिल्याच्या नंतर आईची प्रतिक्रिया काय असते? आई बोलत नाही महाराज, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा भाव बघण्याजोगा असतो. त्या भावाला शास्त्रानं प्रसन्न मुद्रा असं म्हटलेलं आहे. आपल्या लेकराचा गुणानुवाद का एखाद्या ठिकाणी जर होत असेल, लेकरू जर चांगल्या कामामध्ये त्याचं नाव निघत असेल, त्याची ती वार्ता ऐकताना आईचं मन किती प्रसन्न असतं. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय देवाला विनंती करतात, देवा तुझं भजन करत असताना आणि तुझं भजन ऐकत असताना गाता ऐकता गातानीही तेवढं मन प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकतानीही तेवढं मन प्रसन्न असलं पाहिजे. महाराजांचा अत्यंत गोड भाव आहे. महाराज आपण देवाचं भजन तसं केलं पाहिजे. ज्या अर्थी श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तुम्हा आम्हाला देवाकडे विनंती कशी करायची, त्याचबरोबर या अभंगाचा काहीसा मतितार्थ उपदेशपर भाव समाजासाठी पण हे ध्यानात घ्या. ही स्थिती श्रीमंत तुकोबरायांसारख्या माणसानं, त्या महात्म्यानं ज्यांच्या गाथ्याला पंचमवेद म्हटल्या गेलं, त्या तुकोबरायांनी म्हणावं, देवा माझ्या मनाची स्थिती अशी झाली पाहिजे. त्यांच्या मनाची स्थिती तशी नव्हती का? होती ना महाराज. काय भगवंताविषयी प्रेम होतं तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये. किती प्रेम होतं. अरे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्रही न कळे दिवसही न कळे, अंगी खेळे दैवत. तुकोबरायांची काय क्रांती असेल महाराज भजनात. काय तुकोबराय एवढं भजन महाराज जगाच्या पाठीवरती अजून असा लाल जन्माला आला नाही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही,
देवाशिवाय आम्ही काही बोलणार नाही. हरी भजने ढवळिले जग, हरी भजने ढवळिले जग, हरी भजनी ढवळिले जग, हरी भजनी ढवळिले जग. चुकविला लाग कलिकाला, चुकविला लाग कलिकाला, हे चुकविला लाग कलिकाला. हरी भजने ढवळिले जग, हरी भजने ढवळिले जग, ढवळिले जग. हरिभजनी हे ढवळिले जग. आता एवढं जर भजन ढवळू लागलो महाराज आपण लोक काय म्हणते, ते म्हणते तुम्ही काही नाही महाराज, आता थांबणं गरजेचं आहे. बरं का? नाही. कारण इतका लोड होईल हे. हा, एकतर पंक्तीचा टायमिंग थोडासा पुढे गेला. जिथं कीर्तन जय विठ्ठल व्हायला पाहिजे तिथं रामकृष्ण हरी चालू झालं, है का? आणि उगा तुम्ही आम्हाला लोड देऊ नका. तेव्हा आपलं आ करायच्या आत, म्हणजे 11च्या आत असा त्याचा अर्थ आहे. 11च्या आत म्हणजे आ करायच्या आत बंद करणे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. महाराजांनी सांगितलं हरिभजनी हे ढवळिले जग. गोविंद 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 मना का तुम्ही चांगली. हा, लागलिया छंद मना, लागलिया छंद. मनाला छंद लागलाय बा जगद्गुरु तुकोबरायांचं. एवढं भजन झालं, एवढं भजन झालं. आणि ते भजन महाराज आपण आपल्या अंतःकरणापासून केलं पाहिजे. ज्यानं भजन अंतःकरणापासून केलं नाही त्याला भजन कळणार नाही बरं का महाराज. कृपया माफी मागून बोल बरं का. ज्यानं भजन अंतःकरणापासून केलं नाही त्याला ते भजन कळणार नाही. एक हिंदी पद फार सुंदर आहे महाराज, आमचे गुरुजी नेहमी म्हणत असतात, रामेश्वर महाराज. एवढं गोड पद आहे ते. भजन जर अंतःकरणापासून करत नसाल तर आपल्याला त्या भजनातला भाव कळणार नाही. जो प्रेम गली में कभी आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली. अरे ज्यानं कधी प्रेमच केलं नाही त्याला प्रेम निभावणं काय कळणार आहे. ज्यानं कधी भजनच केलं नाही त्याला भजनातला भाऊ काय कळणार आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून सतत सातत्यानं अनेक साधकांनी अनेक संतांनी त्या मनाला एक संस्कार लावण्याचा प्रयत्न केला. तू भजनाकडे गेला पाहिजे, तू त्या देवाकडे जाशील, भजन कर, देवाकडे जाशील, देव प्राप्त होईल. आणि म्हणून आपणही त्या मनाला देवाकडे नेण्याकरता भजनच केलं पाहिजे. आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हणतात बघा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. बघून घे सावळी मुलगी सख्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर. इथं सुद्धा मनोभावे शब्द लक्षात घ्या. या शब्दाखाली अंडरलाईन करीत राहायची. जिथं मन आणि भावना येईल तिथं अंडरलाईन करायची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. करून घे
भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला. ती पांढरी दोनला असलं का टेकत पण काळी दोनला जड जात. विठाला विठ्ठल गोडी अभंगाची. पण महाराज ती गोडी अभंगाची लागण्याकरता आपण आपल्या मनाला अनादी काळापासून झालेल्या विषयाच्या संस्कारामुळे देवाकडे जाण्याला ते सहजासहजी प्रवृत्त होत नाही. दुसरं गोष्ट मन देवाकडे का जात नाही. भाग क्रमांक 2, देवाकडे गेल्यानंतर त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. देवाकडे गेलं म्हणजे देवाचंच होऊन जातं. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. नाहीतर बऱ्याच वेळेला देव पहावया गेलो दुसऱ्याची नवीन चप्पल घेऊन घरी आलो. होतं ना महाराज असं. मग 7 जोड गेलेले मी तेव्हापासून अशी फाटलेली चप्पल आणतो. खरी परिस्थिती महाराज. म्हणजे तुम्ही चोरीत असं त्याचा अर्थ नाही, पण नजर चुकीनं एखाद्याकडून घातल्या जाते बुवा. चांगली पाहून माणसं हाणते. त्याचं काय एवढं आहे का नाही. त्याचं काय नाही महाराज. म्हणून महाराज देवाकडे गेल्यानंतर देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. देव होत असताना आपण देवाकडे गेल्यानंतर जर आपली स्थिती देवरूप होत असेल तर निश्चित आपली परमार्थामध्ये क्रांती होऊन राहिली असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून एक करा, जी साधना जी भक्ती श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय करत आहेत. तुकोबारायांनी सांगितलं पुत्राची वार्ता शुभा एके जीवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण विठोबा रखुमा. टाळी वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माझ्यासाठी नाही, कमीत कमी आपलं स्वतः करता तरी भजन चांगलं करा. तुम्हाला पाया पडून विनंती. मी काय ठरलेला बाबा नाही. ठरलेला बाबा कळत असला मग कळकळीने विनंती महाराज आपण एवढं पवित्र एवढा नरदेह तुम्हा आम्हाला पवित्र मिळाला ना, त्याचा शेवट महाराज मला असं वाटतं काका तो भजनात झाला पाहिजे. तुम्हाला गोष्ट खोटी सांगणार नाही. तुम्ही त्याची उद्देशा आणि करा. आटील बेवडा माणूस महाराज त्याला कीर्तनात मरण आलेलं. माझ्याच कीर्तनात आलं पाणेगाव मधली घटना. तुम्हाला नाव सांगल मी आजपर्यंत त्या गोष्टीला सर्च करून राहिलो. हे असं विरोधाभास कसा झाला असेल. अरे जन रात्रंदिवस भजन केले, जन रात्रंदिवस देवाला आळवण्याकरता प्रयत्न केले, त्याच्या जीवनामध्ये असा मृत्यू येणं साहजिक आहे बुवा. आल्यानंतर आनंद होईल. पण त्याला ज्या व्यक्तीनं सकाळी उठल्याच्या नंतर तोंड धुतल्याच्या नंतर चहा सुद्धा माहिती नाही, त्या माणसाला कीर्तनात मरण यावं. आणि दुसरं तिसरं काही नाही, त्याच्या सासऱ्याचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन करीत होत. कमाल आहे महाराज. म्हणजे नाथाच्या घरची उलटी खून आणि पाण्याला लागली मोठी ताण. पाण्याला कुठं ताण लागत राहते. आळ्याचं पाणी वळचणीला गेलं, आड्याचं खाली येणार पाणी वळचणीला जात असतं वर. पण देवानं सांगितलंय, नाथ बाबांनी सांगितलं त्याच्या घरची खून उलटी महाराज. म्हणून भजन आपल्याला कधीतरी असं अंतःकरणपूर्वक झालं पाहिजे. मोकळ्या मनानं कालिंग लोटांगण मोकळं पटांगण असं व्यवस्थित भजन करायचं. माझ्यासाठी करू नका, लोकांसाठी करू नका, देवासाठी सुद्धा ना करू, पण आपल्या करता एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा. बरं सर्वांनी करा. ज्यांना भगवंतानं 2 हात दिले बाबा, त्या सर्वांनी 2 हात वरती करा आणि अगदी प्रेमानं तुले ले हरी का नाम विठ्ठल
विठ्ठल पांडुरंगा. वा वा. तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरे पांडुरंगा 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 पांडुरंगा. बोला बोला. पांडुरंगा 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 हे पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भजनेतारम सदा भगवन्तं सदारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर हर. हर जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. जय जय श्रीराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या आता कसे मोकळे झाले बरं. भजन असं झालं पाहिजे. असं तड फोडून एखादं मेलेलं प्रेत सुद्धा उठलं पाहिजे असं भजन आहे बरं का. हा. ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद महाराजाच्या कपाळावरती हात ठेवला होता, पण तेव्हा भजन नव्हतं केलं. इतिहासात जातो तेव्हा भजन केलं नव्हतं, पण हात या का योग्याचा होता महाराज ही ध्यानात ठेवा. आणि मग कपाळावरती सच्चिदानंद महाराजांचे हात ठेवल्यानंतर सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंध. अरे नुसता सच्चिदानंद सच्चिदानंद म्हटलं तर मेलेल्या प्रेताचे बंधन तुटले महाराज. हे सामर्थ्य ज्ञानोबरायातलं होतं. पण आपण जर भजनातलं सामर्थ्य तयार करत असाल तर महाराज पापाचे कळप पळती पुढे. पाप तुमच्या जवळ थांबू शकत नाही. नामाचं सामर्थ्य, म्हणून ते नामचिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे याचे दाखले देत देत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच दाखल्यापैकी जगद्गुरु तुकोबरायांनी अगदी शेवटचा दाखला एवढा गोड दिला. एखाद्या त्या कासविनीला आपल्या लेकराचं संगोपन करत असताना जशी दृष्टीनं त्याचं ती संगोपन करत असते प्रेम पाहण्यातून, तसं संगोपन करण्याच्या वेळेला एकमेकांना जसं या जगाचा विसर पडलेला असतो, देवा तो विसर तुझं भजन करताना आणि तुझं भजन ऐकताना माझ्या जीवनामध्ये पडावा जगाचा विसर. याचं दिग्दर्शन श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे पाहे 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 तुका म्हणे पाहे. कासवीचे पिले माहे कासवीचे पिले माहे तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन. कासवीचे पिले माये कासवीचे पिले माये तैसे राहू माझे मन तैसे राहू माझे मन. गाता ऐकता
गाता ऐकता हरी वा गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण तैसे राहो माझे तैसे राहो माझे मन माझे ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम समर्थ तुकाराम सद्गुरु किसनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज 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 श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी